नववर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक आहेत. पुण्यामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये नववर्षाचं स्वागत केलं जातं आणि त्याच अनुषंगाने पुण्यात पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे याविषयी माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत पुण्याचे पोलीस आयुक्त अर्थात अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील सर आहेत. सर, अवघे नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक आहेत. कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? खरं तर आमचं नियोजन हे लोकांनी नववर्ष कसं चांगल्या पद्धतीने साजरं करता येईल याच्यासाठीचंच आहे. याच्यामध्ये शहरामध्ये विविध ठिकाणी आपण बंदोबस्त लावतोयच. ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात म्हणजे रात्री 12 वाजता स्पीकर्स बंद होतील. याच्याबरोबरच विहित वेळ त्यावेळेला हॉटेल्सची सुद्धा वाढवली, जवळजवळ 5 वाजेपर्यंत ही वेळ शासनाने केलेली आहे. तर हे सगळं तयारी करणं आणि या सगळ्यांना मार्गदर्शन करून योग्य पद्धतीनं कसे कार्यक्रम होतील याच्या संदर्भात पुणे पोलिसांनी नियोजन केलेलं आहे. पण याच्याबरोबरच काही लोक असे असतात की जे या आनंदाचा भंग करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती दारू पिऊन गाडी चालवणं असेल, रात्री विनाकारण दंगा करून महिला असतील, मुली असतील यांना छेडछाड करणं. तर हे होऊ नये आणि सगळ्यांनी आनंदानं साजरा करावा, मोठ्या प्रमाणावरती साजरा करावा. याच्यासाठी पोलीस दल आम्ही तयार आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी तर केलीच जाईल. याबरोबर जे बाहेरची ठिकाणं आहेत म्हणजे गावाच्या बाहेर काही लोक जातात त्यांनी सुरक्षितरित्या तिथे आनंद साजरा करावा याच्यासाठी सुद्धा पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणावरती नेमलेले आहेत. आणि अर्थातच वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमांचा भंग कुणी करू नये. ज्याच्यामध्ये रॅश ड्रायव्हिंग असेल, ट्रिपल सीट ड्रायव्हिंग असेल किंवा दारू पिऊन गाडी चालवणं असेल याचा बंदोबस्त करण्याचं सुद्धा नियोजन पोलिसांनी केलेलं आहे. साधारणतः किती पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे? जर आपण पाहिलं तर FC रोडवरती मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई जल्लोष करताना दिसते. MG रोडवरती किती पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे? खरं तर साधारण 3,500 पेक्षा जास्ती पोलीस याच्यामध्ये कार्यरत राहतील आणि यामध्ये लोकांचं नियंत्रण आणि नियोजन करणं हाच त्याचा प्रमुख उद्देश आहे. याच्यातून जे कोणी दंगा करणारे लोक असतील त्यांना आम्ही आयडेंटिफाय निश्चितच करू. परंतु जे चांगल्या पद्धतीनं जे आनंद साजरा करता येते यांना कसा चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल याच्यावरती नियंत्रण असेल. शहराचे जे मध्यवर्ती भाग आहेत म्हणजे जसं तुम्ही सांगितलं जंगली महाराज, फर्ग्युसन कॉलेज रोड, कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, हाय स्ट्रीट असेल किंवा चांदणी चौक आणि असे परिसर आहेत ज्याच्यामध्ये बरेच नागरिक जाण्याचा ते प्राधान्य देतात. अशा ठिकाणी सुद्धा पोलिसांचा प्रेझेन्स असेल. हा प्रेझेन्स पॉझिटिव्ह या दृष्टीनंच असेल. परंतु मी वारंवार जे सांगतोय की जे लोक त्रास लोकांना इतरांना देतील त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी सुद्धा हा बंदोबस्त असेल. म्हणजे एकंदरीत पूर्ण शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त विखुरलेला असेल. फिक्स पॉईंट्स राहतील, नाकाबंदी पॉईंट राहतील, पेट्रोलिंग राहील आणि याच्याबरोबरच CCTVच्या माध्यमातून सुद्धा शहरावरती पोलिसांची करडी नजर असेल. ड्रंक अँड ड्राईव्हच्या पण घटना यावेळी मोठ्या प्रमाणात घडत असतात. आपण बघितलं असेल काही अतिशय म्हणजे खूप विचित्र पद्धतीचे अपघात सुद्धा पुण्यामध्ये झालेले आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या माणसाकडून स्वतःला तर त्याला धोका होतो पण तो दुसऱ्यांना सुद्धा त्याच्यामुळे धोका पोचतो. आपण गेल्या 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये साधारण 3,500 या मद्यपी वाहन चालकांना आपण पकडलेले आहेत. त्यांचे सर्व खटले कोर्टामध्ये गेलेले आहेत. तर त्याच्यामुळं त्यांच्यावरती तर कारवाई तर निश्चितच होणार आहे पण त्याचा एक ज्याला आपण डिटरन्स म्हणतो तर डिटरन्स पद्धतीनं सुद्धा इतरांवरती त्याचा असर व्हावा याच्यासाठी ही कारवाई सातत्याने केली जाते. पुढच्या 3 दिवसामध्ये याच्यामध्ये आणखीन पॉईंट्स वाढवले जाणार आहेत. माझी विनंती सगळ्यांना आहे की वाहन शक्यतो दारू पिऊन चालवू नये. तशी वेळ आलीच तर जो ज्यानं दारू पिलेलं नाही त्या माणसाने जावं किंवा ओला, उबर, रिक्षा यांचा वापर करणं जास्ती योग्य राहील असं मला वाटतंय. सर, पाकिटमारीच्या पण घटना यावेळी मोठ्या प्रमाणात घडत असताना दिसत असतात. बरोबर आहे. याच्यासाठी सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. गुन्हेगारांवरती पोलिसांची नजर आहे आणि अशा घटना घडू नये यासाठी सुद्धा पोलीस नजर ठेवून आहेत. तर आपण पाहतोय की आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडते परंतु जोश में कुठेतरी होश खो देते है असं आहे. अशा तरुणांना काय आवाहन कराल? हे माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की आनंद साजरा करण्यासाठी नशा करायला पाहिजे हे विधानच चुकीचं आहे. दारू पिली पाहिजे आणि काही लोक तर मग दुसऱ्या टोकाला सुद्धा जातात, नाही त्या वस्तूंचं सेवन करण्याकडे जातात. तर त्यांनी सावधान राहायला पाहिजे. निश्चितच असं कुठं जर नियमभंग आणि कठोर कायद्याच्या ज्या
प्रोव्हिजन्स आहेत त्याचा वापर पोलीस करतील आणि मग ज्यांनी पार्टी अरेंज करतील त्यांच्यापासून जे त्याच्यामध्ये सामील होतील या सर्वांनी जबाबदारीनं वागावं एवढंच माझं आव्हान राहील. पुणे पोलिसांकडून तुमच्या आनंदामध्ये भंग होणार नाही, तो चांगल्या पद्धतीने साजरा कसा करता येईल याच्यासाठी पुणे पोलीस कटिबद्ध आहे. धन्यवाद सर. आपण पाहतोय की 31 तारखेला 31च्या दिवशी पुणे पोलिसांकडून अर्थात मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून नागरिकांनी नववर्षाचं स्वागत जल्लोषात साजरं करावं, परंतु कोणताही भंग होणार नाही याची काळजी घ्यावी असं पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील सर यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.